चला आपण पौष्टिक लाडू करूया. इथे मी अर्धी वाटी तूप गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे डिंक घालून मी तो तळून घेतला आहे. इथे मी 25 ग्रॅम बदाम टाकून ते छान तळून घेतले आहेत. आता मी राहिलेल्या तुपात 50 ग्रॅम काजूवर घालून तेही तळून घेते. आता इथे मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे. 7-8 मिनिटं हे पीठ परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी 2 मोठे चमचे पांढरे तीळ आणि 1 वाटी सुकं खोबरं घालून घेतले. हे पीठ मी एकूण 20 मिनिटं परतून घेणार आहे. इथे मी राहिलेलं अर्धी वाटी तूप घालून हे पीठ मी लाल रंगावर येईपर्यंत 20 मिनिटं परतून घेतलं आहे. आता मी हे काढून घेते पीठ. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू, बदाम आणि डिंकाची भरड करून घेतली. इथे मी 2.25 वाटी गूळ घालून त्यामध्ये 1 चमचा जायफळ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालून हा गूळ 5 मिनिटं वितळून घेतला. या पिठामध्ये मी काजू, डिंक आणि बदामाची भरड आणि गुळाची पेस्ट घालून मी सगळं हे मिक्स करून 1 चमचा तूप घालून हे लाडू मी छान वळून घेतले. हे बघा आपले पौष्टिक लाडू तयार झाले.